पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला गेलाय. त्यानंतर तेजस दादांचा देखील आदर सत्कार इथे केला जाणार आहे. आपण पाहू शकता शरदजी बगली, रत्नाकरजी सावंत आणि अजयजी धुमाल आणि तेजसजी गुवारी यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. पाहुण्यांचं खूप आभार. त्यानंतर आपण जे आपल्या नगरसेविका आहेत त्यांचं देखील आपण मान सन्मान इथे करणार आहोत. बहुजन विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय ज्योत्स्नाताई बगली तसेच दीपाताई पाटील यांचा देखील आम्ही आदर सत्कार इथे करणार आहोत. बघा नवनिर्वाचित नगरसेविका, बघा या नगरसेवकांच्या कामामुळे आज जी गावाची पाण्याची टंचाईची जी झाली होती ती आता नक्कीच या गावकऱ्यांना पाणी हे मिळून दिलं गेलंय. आपण पाहतोय दीर्घकाल जी पाण्याची समस्या अखेर या नगरसेवकांनी पुढे येऊन पूर्ण केलेली आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या नगरसेविकांसाठी. थँक्यू डीजे. आपण पाहतोय नगरसेविका ज्यांच्यामुळे आज पाणी टंचाई जी समस्या होती ती सोडवली गेली. या नगरसेवकांच्या आपण पाहतोय प्रभावी कामगिरी गावाला मिळाली आणि पाण्याचं नक्कीच जी टंचाई होती ती दूर केली गेली. आणि अशीच जी आपली कार्यप्रणाली आहे त्याशीच पुढे चालत राहू द्या आणि पुढच्या वाटचाली आणखीन खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहू शकता नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती ज्योत्स्नाताई बगली तसेच सौभाग्यवती दीपाताई पाटील यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. आणि बघा भरपूर वर्षाची जी पाणी टंचाई होती या गावांमध्ये ती आता दूर झालेली आहे आणि सर्व गावांना पाणी हे मिळालेलं आहे. मान्यवरांनी विनंती झाली की आपण आदरपूर्वक आमच्या स्टेजवरती स्थानापन्न व्हा. तर मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण विलात वेळ काढून या स्पर्धेकरता उपस्थित झालात आणि आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलात. तर पुन्हा एकदा मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. तो पत्ता करतो गुल हो, पत्ता करतो गुल पावरफुल. पत्ता करतो गुल पावरफुल. हाय आमचा नेता लई पावरफुल. खूप खूप धन्यवाद डीजे. पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून आलात आणि मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलात. आपण पाहतोय नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आताच उपस्थिती लाभली होती. नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्नाताई आणि दीपाताईंचं आगमन झालं होतं. त्यांचं आता ते आपल्यापासून त्यांनी रजा घेतलेली आहे. बघा सामन्याला सुरुवात झालेल्या पहिला चेंडू खूप चांगला ऑफड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती इथे चौकार आलेला आहे. चौकाराने सुरुवात केलंय उमेश भुरे या बॅटरने. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. पहिल्याच बॉल वरती हा चौकार आलेला. चौकाराने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. ते स्तुत करण्याचा प्रयत्न अपील झाली होती. बघा जोरदार अपील झाली होती. बॅटला हलकासा चेंडू ब्रश झाला होता.
एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. मागचा सामना जर आपण बघितला काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना आला होता आणि अखेरीस आपण पाहतो शेवटच्या बॉल वरती कामन संघाने तो सामना जिंकला. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क इथे देखील झालेला नाहीये. छोटे डॉट निर्धाव चेंडूची सांगता इथे देखील झालेली आहे. पाच धावा धाव फलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेले आहेत. तीन चेंडू टाकून झालेत आणि चौथ्या बॉल वरती त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. मिडल स्टिक ही वाकवली गेले. निलेश जाधव या फलंदाजाची पहिला गडी बाद. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. विकेट मिळाली आहे. नव्याने बॅटर इन झालाय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय संदेश वाघे. इथे पाहतोय आपण बॅटचा एज लागला इनर एज आणि इथे पाहतोय आपण डॉट बॉल इथे दिसतोय. चांगली सुरुवात इथे करत असताना दिसले आपल्याला गोलंदाज विशाल खरपडे. यानंतर पीरबाबा स्पोर्ट्स पापडी, इशिका 11 तरखड आणि ओमसाई बंगली आणि आयगावदी स्पोर्ट्स देवदल ए असे संघ आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. हा चेंडू देखील येतो डॉट. षटकाची समाप्ती. षटक संपले पहिल्या षटकात धावा आल्यात त्या म्हणजे एक गडी बाद 5 धावा. बघा सुरुवात चौकाराने झाली होती मात्र त्यानंतर एक सिंगल धाव घेतली उमेश याने. मात्र त्यानंतर 4 चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव आलेली नाहीये. म्हणजे उमेश याला स्ट्राईक घेणं फार गरजेचं आहे. आणि मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो आपण वितरित करतोय आदित्य बरफ. मिस्टर आदित्य बरफ मॅन ऑफ द मॅच. चला आदित्य या आपण लगेच. सन्माननीय तेजस्वी गुवारी आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच योगेश बरफ आणि दयानंदजी काणात आपणास देखील विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला आदित्य बरफ आलेले आहेत. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करूया आणि तेजस्वी गुवारी यांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल ते वितरित करतोय. इथे बघा आता उमेशच्या बॅट मधून आपल्याला एक मोठा फटका येताना दिसतोय. बघा जसं उमेश स्ट्राईक वरती आला ना तसा एक मोठा फटका उमेशच्या बॅट मधून आलेला आहे. बघा अशाच मोठ्या फटक्यांसाठी उमेश भुरे हा ओळखला जातो. बघा पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल त्यांनी चौकात ठोकला मात्र त्यानंतर त्याला संधी मिळाली नाहीये. मात्र या ओव्हर मध्ये त्याला संधी मिळाली. पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. धावसंख्या आता 11. धर्मेंद्र दादांचं इथे आगमन झाले त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम दादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण चालू असलेला सामना पाहतोय अब्बू स्पोर्ट्स कार्डी आणि चिंतामणी 11 उमेरा फाटा. उलटा चेंडू आहे क्रॉस बॅट फटका ते केला गेला. चेंडू जातो स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे तिकडे
चांगले क्षेत्ररक्षण झालंय, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील होतोय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. थ्रो जर चांगला झाला असता कदाचित अडचणी वाढल्या असत्या. 2 धावा इथे आता कंप्लीट होताना दिसत आहेत आपल्याला. बघा सध्या तरी तन्मय इथे याचा सराव चालू झालाय तन्मय याचा. बघा एक्स्ट्रा चेंडू टाकले होते मात्र त्यानंतर देखील चांगला कमबॅक केला होता तन्मय याने. थोडासा स्वतःवरती नाराज आहे आणि त्याने आता स्वतःला सांगितलं की मला अजून सरावाची गरज आहे आणि सराव त्याने चालू केलाय आता. आणि त्यांची कोचची भूमिका भूषण दयात सध्या तरी पार पाडतायत. हा चेंडू येतोय व्हाईट बॉल आलेला आहे. 2 चेंडू टाकून झालेत, 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा डाऊन द लेग हा चेंडू आताला गेलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे आता वाईट टाकले गेले. धावफलक 15च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 15 रन्स ऑन द बोर्ड. बघा 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर एक बॉल निर्धाव देखील इथे टाकलाय. डॉट बॉल इथे देखील आलेला आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय तुळशीदास सांबरे. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सध्या तरी आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे आलेला आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आणखीन देखील या ओव्हरमध्ये खर्च केली गेलेली आहे तुळशीराम सांबरे या बॉलरच्या माध्यमातून. त्याने आतापर्यंत 6 चेंडू टाकलेत. त्या 6 चेंडूमध्ये 3 चेंडू हे वाईड आहेत. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता, सध्या तरी आपण पाहतोय हा चेंडू ऑन साइडला इथे केला गेलाय. कावकळ नक्षत्रातून चेंडू सरळ सीमारेषा पार होताना दिसतोय. बघा मैदानाच्या बाहेर जर तुम्ही षटकाराचा झेल जर पकडता तर लहू घोषे आणि गणू देवा हे एवन जोडी आहे. या एवन जोडीकडनं तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे. मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडा, एका हातामध्ये पकडा किंवा 2 हातामध्ये पकडा, तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस मिळेल. मात्र मैदानाच्या बाहेर इथे बघा फोर्स केला या बॉलेस चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये या क्षेत्ररक्षक आहे उदय गोंड होते तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव इथे मिळते. या सिंगल धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झाले त्या षटकातील 5 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात तुळशीराम सांबरे या गोलंदाजाने. ते पाहतो आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल इथे संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतो या संदेश वाघेला इथे 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय, प्रचारण केलं गेलंय. पाहतो देवा जाधव सारखा फलंदाज त्यांच्याकडे अजूनही आहे डगआउट मध्ये, मात्र त्याला इथे संधी मिळत नाहीये. 2 षटकं कंप्लीट झाल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 21 रन्स ऑन द बोर्ड. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जो मान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची ही तर थँक्यू क्रिकेटपटूंची जे सन्माननीय एकनाथजी टबाळे तसेच प्रकाश गांगडा आणि दिनेश बाबर, सॉरी परशुरामजी गांगडा, माय मिस्टेक. चला परशुराम दादा आणि एकनाथ दादा तसेच दिनेश बाबर, आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थान पण नवा. मयूरजी शेंडे तसेच योगेश बरफ आपल्याला विनंती करतायत. व्हाईट बॉल व्हाईट चेंडूची नोंद झालाय. स्वप्नील आलाय. हे 3रं षटक हाताळण्यासाठी.
स्वप्नील चिपाट ते पादापंडाचा यश लागलाय. यशाच्या मागे क्षेत्ररक्षक आहे तिकडे. धाव घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न होत नाहीये. सध्या तरी वन मॅन शो ची भूमिका इथे पार पाडत असताना उमेश भुरे सध्या 8 बॉल मध्ये त्याने 18 धावा बनवल्यात. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. ट्राय करत होता अपस्टमच्या बाहेर. इथे देखील व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय स्वप्नील चिपाट. याच्यावरती ही कामगिरी सोपवली गेलाय. आता यष्टनच्या मागून काहीतरी कानमंत्र दिलाय अमित याने. अमित घाटाल याला पण पाहतो यष्टनच्या मागे. अमित देखील थोडासा इंजर्ड झाला होता. त्याच्या गुडघ्यामध्ये थोडीशी दुखापत झाली होती. तरी देखील पाहतो आता तो चांगला सेट झालेला आहे, फिट झालाय आणि तो देखील खेळण्यासाठी सज्ज झालाय. मात्र यावेळेस पाहतोय पण उमेशच्या बॅट मधून ताकदवर फटका. 6 धावा बिग शॉट झाला दिसतोय. षटकार ठोकला गेला. धाव फलक आता 29 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळादाबी बाकी आहे. 29 रन्स ऑन द बोर्ड. इथे फुटवर्क आता ओळखले स्वप्नील याने बॅटरचे आणि त्याला अनुसरून तो आता बॉलिंग करताना दिसतो आपल्याला. डॉट बॉल इथे देखील आलेला आहे. चेंडू टाकून झाले 3. धावसंख्या झालेली आहे 29. पुढे सस्तवून खेळण्याचा प्रयत्न इथे देखील झालेला आहे. चार चेंडू टाकून झालेत बॅक टू बॅक. 2 चेंडूचे डॉट देखील आलेत. त्यात चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी घेतलाय. विशाल आलाय चेंडूच्या खाली. विशाल करणं झालंय चुकी. बघा विशाल करणं चुकी झाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 31 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 बॉल मध्ये 26 धावांवरती खेळतोय तो म्हणजे उमेश भुरे. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू आता खेळून काढला गेला. एकदा तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे. चांगला थ्रो झालाय. फेकी चुकीच्या एंड झालेली आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 34 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 34 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे चिंतामणी 11 उमेला फाटा या टीमला.
थँक्यू डीजे. परशुराम जिगांगडा, एकनाथजी टबाळे, दिनेशी बाबर यांचे जे आगमन झाले त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतो या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य आपल्याला सन्माननीय हजरत शेख संजयजी म्हात्रे यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर ज्योत्स्नाताई शरद भगली, तसेच शरद बगली, भरत बगली यांच्याकडनं जे आपण पाहतो 4 जे पारितोषिक आहेत कॅश प्राइज, ते चारी कॅश प्राइज त्यांच्याकडे आपल्याला आलेले आहेत. त्यानंतर दीपाताई सुजेश पाटील, त्यानंतर विजय शेठ पाटील, त्यानंतर सुशांतदा पाटील यांच्याकडनं लाईव्हचा जो पूर्ण खर्च आहे तो देण्यात आला आहे. त्यानंतर श्री कन्हैया बेटा दादा भोईर यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य आलंय. त्यानंतर श्री रत्नाकर दादा सावंत यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे. तसेच आपण पाहतो रामचंद्र जगन्नाथ जाधव, तसेच कुमार संभाऊ सोनू गुहे आणि कुमार पायल सोनू गुहे यांच्याकडनं आपल्याला ट्रॉफीज आणि सन्मान चिन्ह हे स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर नुरभाई शेख यांच्याकडे आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं गेलंय. त्यानंतर अशोकजी भोईर आणि मयूरजी भोईर यांच्याकडे 4 दिवस चेंडू हे आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर अरविंदजी बरफ, हर्षजी बरफ आणि कुमारी देविका बरफ यांच्याकडनं आपल्याला 4 ट्रॉफीज स्पॉन्सर झालेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. त्यानंतर महेशजी काणात आणि चेतनजी दलवी यांच्याकडनं आपल्याला सायकल हे स्पॉन्सर झालेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो बेस्ट बॅट्समन साठी बॅट आणि बेस्ट बॉलर साठी शूज देखील स्पॉन्सर केले गेलेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो जी बॅट जी आहे म्हात्रे ब्रदर्स यांच्याकडे आपल्याला बॅट ही स्पॉन्सर झालेली आहे या स्पर्धेकरता. आणि शूज हितांश शेंडे आणि मायरा बरफ यांच्याकडनं शूज आपल्याला आलेले आहेत या स्पर्धेकरता. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे, चेंडू स्क्वेअर लेग मध्ये येतो. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल, फक्त एकच धाव. एका धाब्याने धावफलकाला सुरुवात झाली. 34 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी देवा जाधव याला आपण पाहतोय देवा हा बॅटिंग साठी आला नव्हता, बॅटिंग त्याच्याकडे दिली नव्हती मित्र म्हणेन, मात्र बॉलिंग साठी आलेला आहे. आणि पहिला चेंडू 1 धाव इथे खर्च केली गेलाय. 11.65च्या सरासरीने या धावा इथे बनवायच्या आहेत चिंतामणी 11 उमेला फाटा या टीमला. इथे बघा इनफिल्ड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडूला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा जास्त रिस्क ही घेतली जात नाहीये. सिंगलने स्कोर कार्ड जो आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. देवीदास याला माहिती आहे, देवाला माहिती आहे हे मैदान आणि या खेळपट्टीचा अंदाज आणि या खेळपट्टीवरती कुठल्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा आहे हे त्याला नक्कीच माहिती आहे. आणि आपण पाहतोय चांगल्या प्रकारे तिथे चेंडूची हाताळणी देखील करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल होताना दिसतो आपल्याला. चला घाई करायची, जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपल्याला सर्व जे सामने आहेत ते 3 षटकाचे कंप्लीट करायचे आहेत, जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जास्त उशीर होणार नाही याची देखील आपण दक्षता घेणार आहोत. इथे पाहता आपण बॅटचा एज लागला होता, तर धाव कुठल्या प्रकारे इथे येताना दिसत नाहीये. मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला, कारण बॅटला हा चेंडू ब्रश झाला होता, बॅटला चेंडू तिकडे लागला गेला होता. इथे बॅटला जर चेंडू लागला नसता तर कदाचित वाईट चेंडू देखील घोषित केला असता पंचाने. मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे दिला गेलाय.
इथे देखील पाहतोय पण चांगला चेंडू हाताळला गेलाय, चांगल्या चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. अमित घाटाल आणि जगदीश थापड, सॉरी जगदीश ठालकर अशा दोन फलंदाज आपण पाहतोय. सध्या तरी 2 धावा धावफलकावरती लागल्या, 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 32 धाब्यांची अजूनही आवश्यकता. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये तिकडे, मात्र चेंडू पोहोचलाय 6 धावांकरता. एक मोठा फटका अमितच्या बॅट मधून आलाय, षटकार. अगराने माझ्या मळ्यामंदी हुस्सेशीर काय. बघा हा षटकार आलेला धावसंख्या आता 8 ही आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. बघा तिकडे संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक जर तिकडे पोहोचला असता किंवा क्षेत्ररक्षक तिकडे जर ठेवला असता तर कदाचित झेल पकडला जाऊ शकला असता. मात्र षटकाराला धावसंख्या 8 ही आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी असेल. देवा जाधव पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. ते आपण पाहतोय बॅकफूट वरती जाऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय खणखणीत दर्जेदार चौकार. बघा शेवटच्या बॉलवरती हा चौकार आलाय. धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे 11 सरासरी ते राखावी लागणार आहे. आपण पाहतो या मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तेजस्वी गोवारे आपल्यापासून रजा घेत आहेत. वेळात वेळ काढून उपस्थित झाले होते मात्र ते आता आपल्यापासून रजा घेत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा ते आपल्यासोबत जॉईन होतील. आपण पाहतो या गजानन स्मृती या संघाचे ओनर आहेत, स्पॉन्सर आहेत आणि सध्या तरी आपल्यापासून ते रजा घेत आहेत. आपण पाहतो या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रेक्षकांना देखील बक्षीस तिथे जाहीर झालंय. लहू घोषे आणि गणुदिवा यांच्याकडून. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर 100 रुपयाचं कॅश प्राइज हे तुम्हाला दिलं जाईल. आणि पाहतो आपण विशाल फलटे आणि अक्षय बरफ तिकडे बसलेत हा झेल पकडण्यासाठी. चेंडू आता पाहतो आपण सरळ बॅटने तिकडून काढला गेलाय. निलेश जाधव आहेत तिकडे, 1 धाव. आणि आपण पाहतोय इथे आगमन झालंय सन्माननीय दर्शनजी डबके डीडी यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बघा आमचे जवळचे मित्र आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उत्कृष्ट समालोचक मिस्टर दर्शनजी डबके यांचं आगमन झालंय. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसतंय. आपण पाहतोय दर्शनजी डबके आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आज आपण पाहतो की साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आलेत. शिर्डीला पायी चालत गेले होते आणि शिर्डीवर काहीतरी भेट वस्तू ते घेऊन आलेत आणि साईबाबांचा आशीर्वाद देखील ते घेऊन आलेत. आणि आताच आगमन झालंय आमचे जिवलग मित्र रुपेश कडव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मला वाटते रुपेश कडव दे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. बघा एकाच धावेवरती इथे देखील समाधान मानावं लागते. सिंगलने धावा या पुढे सरसावल्या जात आहेत. सिंगलने जास्त फरक पडणार नाहीये खर्डे संघावरती. इथे जर मोठे फरक पाडायचा असेल तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. धावसंख्या झालेल्या ती म्हणजे 15. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 19 धावा. मिस्टर जयेंद्रजी वाघे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत जयेंद्रजी वाघे
आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थान बनवा. रिव्हर्स केलाय, स्विच हिट केलाय, मात्र शतरक्षकाला देखील निवडलाय तिकडे. बघा, झेल जर पकडला असता तर विकेट मिळाली असती. अमित घाटाल हा फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र झेल हा सुटला गेलाय. सन्माननीय जयेंद्रजी वाघे डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना संबोधलं जातं, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. विशालजी फलटे आपण पाहतोय जे आपल्याला विनंती करतायत. विशालजी फलटे यांचा जर आपण विचार केला तर जयेंद्र वाघे यांचे भरपूर मोठे फॅन आहेत आणि आपण पाहतो की त्यांची आज बॅटिंग पाहण्यासाठी सकाळीच या मैदानावरती उपस्थित देखील झालेले आहेत. इथे बघा सर्व बॅटा फटका देखील आहे. स्लॉट मध्ये हा चेंडू होता, चेंडूला प्लॉट मध्ये पाठवलं गेलंय. 6 धावांकरता जगदीशच्या बॅट मधून निघाला A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. डीजे बघा या षटकाराने धावफलक आता वेगाने पुढे सरसावलं गेलंय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 12. 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू फार निर्णायक ठरणार आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत आणि शेवटचा 1 बॉल अद्याप बाकी आहे. इथे हा चेंडू डॉट येताना जसं डॉट नाही तर विकेट मिळालं या बॉल वरती. बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मिळालाय. जगदीश थालकर हा फलंदाज बाद होताना दिसतो आपल्याला. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 धावा. 11ची सरासरी ते राखली गेली आणि त्या 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. निवासी गोवारी यांचं देखील आगमन झालं होतं. आता ते आपल्यापासून रजा घेत आहेत. मला वाटतं संध्याकाळी 17 मध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत ते जॉईन होतील. यस, कम ऑन डिझाई. सहा बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात फेकला गेलाय. आपण पाहतो निलेश ते बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसतोय आपल्याला. या सीझन मध्ये एक मॅच सामना झाला होता, क्वालिफायरचा राऊंड होता. एका चेंडूमध्ये सॉरी 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता होती जीवदानी गिरीश संघाला आणि निलेश जाधव हा गोलंदाज होता आणि काय जबरदस्त बॉलिंग केली होती. ती 1 धाव करू दिली नव्हती निलेश जाधव याने. तेव्हा जाधव आहे तिकडे चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसेल. आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. बघा मॅच इकडे आता इथे थोडासा फसला जातोय. मॅच बनवलाय ज्या प्रकारे बॉलिंग टाकली गेली आतापर्यंत
ओटाफटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेल फार महत्वाचा ठरवणार आहे. झेल पकडला गेलाय आणि अखेरीस विशाल खरपडे याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन या मॅचची गोल्डन विकेट. थँक्यू डीजे मिस्टर हितेश गणेशकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर हितेश गणेशकर यांचं आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम हितेश सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पाहतोय आयकॉन खेळाडू आपण पाहतोय ज्याने कालच्या दिवसामध्ये फायनल मारली होती नंडोरे येथे विजय मामा चषकामध्ये. तेच मिस्टर हितेश गणेशकर यांचे ते आगमन झालंय. हितेश गणेशकर सरांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. इथे पाहतो आपण चांगला चेंडू लागला, डॉट चेंडू इथे देखील आलेला आहे. पंचाने सांगितले का हा चेंडू आहे डॉट डॉट बॉल. बघा मॅच पूर्णपणे आता फसलेला आहे. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती 12 धाब्यांची आवश्यकता होती, 4 चेंडू अचूक टप्प्यावरती पडले गेलेत. आता फक्त शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा असा सामना मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता असताना एक मोठा फटका खेचला गेला होता. इथे देखील आता 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 2 षटकार इथे आता ठोकावे लागणार आहेत. करो या मरो. मोठा फटका येईल का तर नाही, मोठा फटका येताना दिसत नाहीये. हा चेंडू देखील येतोय डॉट आणि आता अशा प्रकारे हा सामना इथे अब्दुल स्पोर्ट्स खार्डी संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. इथे आता बघा स्लॉट मध्ये चेंडू आहे, मात्र चेंडूने उंची घेतलाय, लांबी घेतलेली नाहीये. उमेश भोरे येतो चेंडूच्या खाली आणि उमेश कडनं झाले चुकी. चेंडू गेला 6 धावन करता. बघा अवघ्या 5 धावेने इथे हा सामना गमावलाय चिंतामणी 11 उमिला फाटा टीमनं. Thank you,